भीमबाळा, तुला अंदाज बी नाही आहे की आज तू काय केलं आहेस. मी केव्हा विचार बी केला नव्हता की ह्या परमानं भीम कुठल्या तरी स्पृश्य जातीच्या माणसाचा असा हात पकडून आपल्या घरात बी घेऊन येईल आणि तो माणूस आनंदानं आमच्या घरामध्ये येऊन चहा प्यायला तयार होईल. तुम्ही लोक तुमच्या मध्ये मला बघून अवाक होऊ नका. चहा पाजा. जिजाबाई, जरासा चहा. येतो मी लगेच. मी समजू शकतो तुम्ही लोक असं माझ्याकडे का पाहता येते. तुम्ही हाच विचार करताय ना का कालपर्यंत जो माणूस तुमच्या घराच्या बाहेर बसून नाटक करत होता, टोमणे मारत होतो. ए म्हातारे, तुला काही समजून नाही राहिलं का? ही समधी चर्चा तुझ्यामुळेच रंगली आहे. गोष्टी गोष्टीत तुमची लई मजाक उडवली की आज तुमच्या लोकांमध्ये उभा आहे. पर माझा विश्वास करा, तुमच्या लोकांमध्ये उभं राहून मला लई अभिमान वाटतोय. मी आपल्या अंगाराला तोडून टाकलं आणि त्याच्या संग या जातीपातीची भिंत पण तुटली. आता आपण समधे एक आहोत. आपण समधे एकत्र बसून चहा पिऊ. या, बसा की, बसा. हे समजा शक्य झालंय या भीमरावमुळं. जिजाबाई, हे बघा, मी काय बोलले तर मग परत बोलाल की मी त्याच्या विरुद्ध बोलते. पर जरा तुम्हीच विचार करा, दोन्ही वेगळ्या जातीच्या लोकांचं एकत्र येणं किती योग्य आहे. भीम आज त्या चायवाल्याला घरी घेऊन आलाय. हे मला बरोबर नाही वाटलं. काय बरोबर नाही? आपला थट्टा उडवणारा, आपल्याला त्रास देणारा स्पृश्य जातीमधला एक तरी कमी झाला. कमीत कमी एका माणसानं तरी जाणलं, वळखलं, समजलं तरी. म्हणजे तुम्हासनी वाटतंय की लोक असं एक एक करून आपल्या घरात यायला लागली म्हणजे पूर्ण सातारा आपला होऊन जाईल काय? कधीच नाही होणार असं. आणलं होतं ना त्या राणीला आणि तिच्या नवऱ्याला आपल्या घरामध्ये. काय झालं बघितलं ना तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी. मग ह्यातच भलाई आहे की त्यांना खुश राहू दे आणि आपण बी खुश राहूया. हे बघ जिजाबाई, तू मोठ्या स्तरावर विचार करत नाही आहेस. संदेश आणि राणीचं उदाहरण देऊन ह्या मुद्द्याला छोटं करते आहेस. मी कशापायी कुठल्या मुद्द्याला छोटा किंवा मोठा करीन? हे घ्या, झालाय चाय, घेऊन जा. माहित नाही काय समजत्यात स्वतःला आणि स्वतःच्या पोराला. घ्या काका, आमच्या घरचा चहा प्या. हे घे बाळा तुझं दूध. आणि साहेब, तुमच्या समध्यासाठी गरम चहा. माझी चहा पिऊन ना तुम्हा लोकांनी लई झाक वाटल. दूध आणि चहाचं पैक 2 रुपये. 2 रुपये कसले मागताय तुम्ही? सोबत चहाची भांडी होते ना. पण चहाची भांडी तर त्या संघच येतात ना. त्याच्याबद्दल नाही बोलत तर आहे. मग मी त्या पितळ्याच्या पेल्याबद्दल बोलतोय. त्याला तुमच्या मुलासनी हात लावला होता, फेकायला लागल. मंगेशने स्वतःच्या कुटुंबियांना कुठे लपवून ठेवलंय, काही कळलं का तुम्हाला? नाही महाराज, काहीच कळलं नाही. त्याने कुठे लपवून ठेवलंय कोणालाच कळलं नाही.
मी समध्या नातेवाईकांशी बोलून झालो या, पर मंगेशच्या परिवाराबद्दल कोणाला बी माहिती नाही हाय. महाराज, मंगेशला थांबवायचा काहीतरी उपाय सांगा. एक काम करा, आजपासून त्या चहावाल्या मंगेश बरोबर अगदी तसंच वागा जसं त्या भीमराव आणि त्याच्या जातीतल्या लोकांबरोबर वागतो. आजपासून एखादा प्राणी मेल्यावर त्याला उचलायला कोणत्याही अस्पृश्य जातीतल्या माणसाला बोलावू नका. त्या बदली त्या चहावाल्या मंगेशला बोलवा. अस्पृश्य जातीतल्या लोकांच्या सावलीला पाहून आपण लांब पळतो, अगदी तसंच त्या मंगेशच्या सावलीला पाहिल्यावर जाणून बुजून लांब पळा. खूप घमेंड आहे ना त्याला, त्या अस्पृश्य जातीतल्या भीमरावचा हात पकडायचा आहे ना, तर मग पूर्णपणे आम्ही त्याला अस्पृश्य जातीचा बनवतो. क्षणाक्षणाला त्याला आठवण करून देतो आणि त्याचं डोकं तर गरम आहेच, तर मग लहान सहान गोष्टींवरून तो प्रत्येक माणसाशी भांडत राहील. आणि मग त्याच दरम्यान एक दिवस त्या चहावाल्या मंगेशला मारून साताऱ्याच्या गल्लीच्या बाहेर कुत्र्यासारखं फेकून द्या, जेणेकरून बंडखोर होण्याचा परिणाम सगळ्यांना समजेल. महाराज, तसं बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त वैयक्तिक नुकसान तर महेशचं झालंय ना. त्या चहावाल्यांनी आपली जात बदलून याच्या वंशाला दूषित केलंय. नाश करून टाकला स्वतःच्या कुळाचा त्याने महाराज. माझा भाऊ असताना तर त्याला मारून टाकलं असतं. तुम्ही निश्चिंत राहा, यो माझा भाऊ आहे आणि मला चांगलंच माहिती आहे की त्याला कसं वटणीवर आणायचं. आणि शेवटी तर त्याला मारणार म्याच. महेश, तुझ्यासारख्या लोकांमुळेच धर्म सुरक्षित आहे. कल्याणमस्तू. आणि हो, त्या चहावाल्या मंगेशला मारणं हा खून नाहीये, उलट धर्म रक्षणासाठी केलेला वध समजला जाईल. आणि याचं पुण्य तुला अवश्य मिळेल. आता जगण्या मरण्याची इच्छाच संपली आहे, कारण सत्याच्या सोबत उभं राहून जीवन हलकं झाल्यासारखं वाटतंय. आणि चहा पण अमृतासारखी वाटायला लागते. बाबा, पुरंजन काका बी नाही आले आणि बाळा दादाची बी काही खबर नाही. तुम्ही असे शब्द आपल्या बायकोसने कसं काय वापरू शकता? तुम्ही तुमच्या त्या बायकोला बोलताय जिच्यावर तुम्ही प्रेम केलं होतं. दोघात जर एवढं प्रेम होतं, मग ती तुमच्यापासून पळून का गेली? चरित्रहीन आहे तर चरित्रहीनच बोलणार ना. काय काय नाही केलं मी तिच्यासाठी. समाजाच्या विरुद्ध जाऊन तिच्याबरोबर पळालो. एक नवरा बनण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आणि जर नवरा आहे तर तिच्या चुकांवर तिला ओरडू नाही शकत. ती जर कोणतीही चूक करत असेल तर तिला मारू पण नाही शकत का? अगदीच करू शकताय तुम्ही. नवरा आणि बायको मध्ये शासन करण्याचा हक्क स्वाभाविक रूपात नवऱ्याचाच असतो या. आणि जर हक्क असेल तर त्याचा उपयोग समधीच करतात. हे घ्या, चणा खाता का? अहो घ्या हो. अहो तुम्ही आणि मी एकच जातीचे आहोत आणि तुम्हाला असणारं दुःख कमी करणं माझं कर्तव्य आहे हो. तस बघायला गेलं तर तुमचं आणि माझं दुःख एकसारखंच आहे. कसं? तुझी बायको आणि माझा भाऊ दोघं बी त्या अस्पृश्य लोकांबरोबर राहत्यात.
हवं तर हे ठेवा बरोबर. ह्याचं मी काय करणार आहे? बाळा तुमच्या बायकोला घेऊन पळून गेला हाय. आणि विश्वास ठेवा, जर भीमराव बोलला हाय की त्यो त्याला शोधून आणणार, तर त्यो नक्कीच आणणार. आणि जेव्हा त्यो बाळाला शोधून आणल, तेव्हा तुम्ही त्याला संपवून टाका. आणि म्या आपल्या भावासनी संपवतो. हे आपल्या दोघांच्या बी धर्मासाठी आपलं सर्वात मोठं बलिदान असल. ठेवा. आता बाळा तू येच परत. मी सांगितलं होतं ना की मला कुठे ना कुठे काम तर मिळूनच जाईल. हे बघ, काम बी मिळालं आणि थोडं पैका बी मिळालं. बाळा मी खूप आनंदी आहे. आपल्याला घर पण मिळालं आणि तुला नोकरी देखील. चल, साडी दाखवा. काका, लग्नासाठी 2 हार द्या मला. कोण करतंय लगीन? आम्ही दोघं करतोय. अभिनंदन बरं का. सुखी राहा दोघं. काका, थोडं तुम्ही लवकर द्या ना. वय वय. दे इथे. घ्या. हे पैको. चल. बाबा, पुरंजन काका जे बोलले होते, मग त्या हिशोबाने तर आतापर्यंत काहीतरी बातमी आली पाहिजे होती. पण रामजी, रामजी, बाळाचा पत्ता लागलाय. खरं? वय, लवकर चल. आगगाडी यायची वेळ झाली, आपल्याला मिळेल सुद्धा. चल लवकर. वय. चल चल चल. राणे, आता आपण कायमचं एक दुसऱ्याचे होणार आहोत. हो बाळा, आपण आपलं नवीन जग तयार करू, जिथे फक्त प्रेम आणि आनंद असेल. फक्त एकदा आपलं लग्न होऊ दे, मग कोणी बी आपल्याला वेगळं नाही करणार. रामजी, हा, त्याला या स्टेशनवरून सरळ यायला सांगितलेलं आणि मग त्याला वकडून उजवीकडे जायला. चल, इथं चल. जाऊन बघूया. ये. आधी मी तुझ्या गळ्यात हार घालीन आणि त्यानंतर तू घालायचा. आता तू मला हे मंगळसूत्र घाल.
आणि मग आपण नवरा बायको बनू. सोडा मला. मला बाळाजवळ जायचंय. मी बाळासोबत राहिली तरच आनंदी राहील. तुम्ही लोक इथे का आलात? सोडा मला. मला बाळाजवळ जायचंय. पुरंजन काका, सोडा यांचा हात. पर भीम हे काका, सोडा की. सोडा बाबा मला. बाबा सोडा मला. बाबा मला राणी संग लगीन करायचं आहे. सोडा मला बाबा. सोडा मला. बाळा, सोडा मला बाबा. बाळा, बाबा. बाबा. थांबा की. माझा हात सोड. मला जाऊ दे. तुमच्या आनंदाचा सन्मान होईल राणीताई. माझ्यावर विश्वास ठेवा आणि घरला चला. मी नाही येऊ शकत. त्या माणसाजवळ माझी घुसमट होते. हे बघा, मी तुम्हासनी वचन देतो का मी तुमच्या संग चुकीचं नाही होऊ देणार. पण तुमचं परत येणं लय गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही आणि बाळादादा पळून आला आहेत, त्यामुळं बाबा, आत्या, आमासनी आणि खास करून तुमच्या नवऱ्यासनी लय तरस होतो आहे. आणि तरस काय असतो हे तुमच्या परीस कोण समजू शकल. हे बघा, जर तुम्हासनी तुमचं आयुष्य बाळादादा संगच काढायचं असेल ना, तर तुमचं आणि बाळादादाचं लगीन म्या लावून देईन.